मराठी ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे ताईंनो. आज आपली अशी स्पेशल अशी रेसिपी असणार आहे. तर स्पेशल तुम्हाला कळलंच असेल, ते बघू शकताय. मस्त असं पालक पनीरची भाजी, मस्त अशी ढाबा स्टाईल आणि लसूणी पालक त्याला म्हणतात. तर हे बघू शकताय, मस्त अशी पालक आहे ना. मी सकाळचं थोडं शूट केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवलं. इडलीसाठी मी तांदूळ डाळ भिजवली, किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला दाखवलं की भजी वगैरे आणलं ते सर्वांचं. तर इथं बघू शकताय, आता मी ना पालक शिजून घेतली, मस्त अशी साफ करून पाण्यात शिजून घेतली. त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची आणि हे टाकले, 2 हिरव्या मिरच्या आणि पालक अशी पेस्ट करून घेते. इथं सर्व मसाले काढलेत आणि हे बघा पेस्ट केली. पालक पनीर मस्त असं तळून घेतले. इथं लसूण तेलामध्ये मस्त असं लसूण अद्रक घालते आणि मस्त असं लाल झालं. याच्यामध्ये 2 मोठे कांदे कापून घातलेले आहेत. आणि पालक शिजताना ताईंना ह्याच्यामध्ये मी ना सांगायचे विसरले, मीठ आणि अर्धा चम्मच मीठ आणि साखर घातली, म्हणजे त्याचा जो हिरवा कलर आहे तो पण छान राहतो हिरवा, आणि त्याच्यामधला जो वास असतो ना तो वास पण म्हणजे जास्त येत नाही. कारण पालकच्या भाजीला खूप असा उघरट असा वास असतो बघा, केल्यावर पण काय काय वेळेस वास येतो, तो खायला होत नाही त्याच्यामुळं. आणि वाटता वेळेस पण एक हिरवी मिरची घातलेली आहे. आणि इथं बघू शकताय, मस्त असं कांदा लाल करून घेतला आहे. कांदा लसूण अद्रक, ह्याच्यामध्ये टॅमॅटो घातला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या पण उभ्या कट करून घातल्यात. तर टॅमॅटो वगैरे मस्त असं एकजीव झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी घालायची. थोडीशी कस्तुरी मेथी घातली, तर क्रश करून घातली मी. मस्त असा कस्तुरी मेथीने पण या भाजीला खूप छान असा फ्लेवर आणि टेस्ट येते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे, जे तुमच्याकडे मसाले अवेलेबल असेल ते तुम्ही घाला. मी तर हळद, लाल तिखट, थोडा धना जिरा पावडर आणि थोडा पनीर मसाला घातला आहे. तुम्ही पनीर मसाल्याऐवजी किचन किंग मसालाही घालू शकता किंवा गरम मसाला. दही घातले 2 चम्मच. भाजीचा जो वास किंवा उघरटपणा असतो तो कमी करण्यास अजून छान असं मदत होते. नाहीतर नाही घातलं तरी पण हरकत नाही. तर मी 2 चम्मचच घातले आणि दही घातल्याने मस्त असं बघा तेल पण सुटले. मस्त असा मसाला तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये पेस्ट करून घेतलेली पालक ती घालायची आहे आपल्याला, आणि छान असं तेल सुटेपर्यंत थोडीशी पालक पण परतून घ्यायची. हे बघू शकताय मस्त असे. आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे, घट्ट पातळ जसे लागन तशी. तर ह्याच्यामध्ये तुम्ही गरमही पाणी घालू शकता. तर मी थंड पाणी घातले, जे मसाल्याचं होतं तेच पाणी घातलं. चवीप्रमाणे मीठ घालायचं, मस्त अशी उकळी काढून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये घालायचं पनीर घातलं, पण छान असं उकळी काढून घेतल्याला वेगळी फोडणी केलेली आहे मी. तर फोडणी मी तुपाची केलेली आहे. तुपामध्ये लसूण अद्रक आणि थोडंसं लाल तिखट छान असं लाल करून घेतलं आणि मस्त अशी फोडणी करून घेतली. त्या चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ताईनो नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. तर आज आपण ब्लॉगिंग नाही तर आज फक्त रेसिपी दाखवलेली आहे. रेसिपी आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. ते बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान झाली होती भाजी. त्याच्यात तूप घेतलेलं आहे बघा. तुपामध्ये मी लसूण आणि अद्रक टाकलेली आहे, थोडं लाल तिखट आणि थोडी कस्तुरी मेथी क्रश करून मस्त अशी फोडणी दिली होती. या सर्वांनी तुम्ही पण मस्त अशी पालक पनीर, मस्त अशी ढाबा स्टाईल लसूणी पालक झालेली आहे. ते बघू शकताय. नान किंवा रोटीसोबतही खूप छान वाटते भाजी खायला. आणि वरतून थोडं बटर घातलं होतं. तुम्ही बटरऐवजी तूपही घालू शकता किंवा क्रीमही घालू शकता, फ्रेश क्रीम किंवा जी तुमच्याकडे दुधाची क्रीम असते तीसुद्धा घालू शकता. तर मस्त अशी बघा आत्ताच किती छान वाटतंय. आणि मी प्लेट तयार करून घेतली. वाटतं की नाही मस्त ढाबा स्टाईल मस्त असं आपली लसूणी पालक तयार आहे. या सर्वांनी जेवायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. चला तर भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.